So in case of BST, the idea is that we are having a root node, and all the nodes which are having less value, or all the nodes which are less than root node, should be go in a left hand side, and all nodes which is having a greater than root node value, okay, they go to the right hand side. So or they will become the right child more correctly. So this part we have already discussed. We have discussed the definition also, and I have shared you a short video regarding construction of BST. Now we try to solve this problem. Construct a binary search tree for following elements, and they have given these elements 30, 100. You can note down this problem if you want in your notebook. At least you can note down the elements, right? And the elements are 30, 100, 90, 15, 2, 25, 36, 72, 78, 10. So the elements are not ordered elements. It is not ordered in ascending or descending order, and it is not required also. Okay, and to begin with, we have to begin when they have not, they haven't mentioned explicitly about the starting node. Okay, we have to take left node, left hand side node as a starting. ठीक आहे, तर आपण ही जी लिस्ट बघतो आपण ती लेफ्ट टू राईट बघतो, त्यामुळे त्याच्यामध्ये जो फर्स्ट नोड आपल्याला मिळतो लिस्टमध्ये, तो नोड आपण स्टार्टिंग नोड किंवा रूट नोड कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, जर एक्सप्लिसिटली आपल्याला दिलेलं असेल की पर्टिक्युलर नोड हा तुम्हाला रूट नोड कन्सिडर करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने चालू करणार आहात, परंतु आता ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलेलं नाही कोणता नोड रूट नोड कन्सिडर करायचा आहे. सो बाय डिफॉल्ट जो नोड आपल्याला स्टार्टिंगला मिळेल लेफ्ट टू राईट जाताना, तो नोड काय होईल, आपला रूट नोड होईल. सो बाय डिफॉल्ट हिअर 30 इज अवर रूट नोड. सो वी स्टार्ट विथ 30. ठीक आहे, तर फर्स्ट नोड कोणता येणार आहे बीएसटी मध्ये 30. सो दॅट इज स्टेप नंबर 1. they have given the solution. Okay, so we will try to see this solution. It is step by step solution. Okay, in this way you have to write. Okay, next node is 100. Okay, now ज्या वेळेला आपल्याला 100 ला कन्सिडर करायचं असेल त्यावेळेला काय करणार आहोत, स्टेप 1 मध्ये आपल्याकडे 30 आलेला आहे, स्टेप 2 मध्ये आपण 100 ला घेऊन येतो, त्यावेळेला आपण काय करणार आहोत की रूट नोडशी कंपेअर करणार आहोत. सो व्हॅल्यू ऑफ 100 इज ग्रेटर दॅन 30. तर ग्रेटर दॅन 30 असेल तर 100 शुड बी ॲज अ राईट चाइल्ड. 100 शुड बी अ राईट चाइल्ड, या बाजूला जाईल. ठीक आहे, नेक्स्ट नोड कोणता आहे तर 90. तुम्ही बघू शकता त्या लिस्ट मध्ये नेक्स्ट नोड कोणता आहे 90. ठीक आहे, तुम्ही हा नोट डाऊन केला असेल प्रॉब्लेम. सो 90 ज्या वेळेला आपण घेऊन येतो त्यावेळेला सुरुवात कुठून करतो, परत रूट पासून करतो, रूटशी कम्पेअर करतो. 90 इज ग्रेटर दॅन रूट नोड, 90 इज ग्रेटर दॅन 30. म्हणजे काय होईल, 90 30च्या राईट पार्ट मध्ये जाईल. ठीक आहे, त्यानंतर कोणता नोड मिळतो, 100 मिळतो. ओके, मग परत 90 ला कम्पेअर करणार आपण कोणाशी, 100शी. 90 इज लेस दॅन 100, लेस दॅन 100 असेल तर 100च्या लेफ्ट हँड साइड मध्ये जाईल, लेफ्ट चाइल्ड होईल त्याचा. ठीक आहे, सो 100चा लेफ्ट चाइल्ड होईल. त्याच्या पुढचा नोड कोणता आहे, 15. ठीक आहे, सो 15. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कंपॅरिझन स्टार्ट करताना रूट नोड पासून स्टार्ट करायचं. बरेच लोक काय करतात, जे एलिमेंट्स रिसेंटली बघितलेलं होतं तिथे कम्पेअर करतात. म्हणजे आता या लास्ट केसमध्ये आपण 90 बघितलं होतं, मग 90 शी कम्पेअर करतात. दिस इज रॉंग अप्रोच. आपल्याला 90 शी कम्पेअर करायचं नाही, आपल्याला बीएसटी बनवताना रूट पासून सुरुवात करायची आहे. म्हणजे याला नवीन एलिमेंट मिळतं, 15 इज अ न्यू एलिमेंट, राईट. ज्यावेळेला नवीन एलिमेंट मिळतं त्यावेळेला रूट पासून सुरुवात करायची. सो 15 ला कम्पेअर करायचं 30 शी. ओके, 15 इज लेस दॅन 30. ठीक आहे, तेव्हा लेफ्ट हँड साइड मध्ये जाईल, लेफ्ट चाइल्ड मध्ये त्याचा. ठीक आहे, जर ऑलरेडी इथे एखादा चाइल्ड असता तर मग त्याच्याशी कम्पेअर करावं लागलं असतं, परंतु कोणताही चाइल्ड अवेलेबल नाही लेफ्ट ऍज अ लेफ्ट चाइल्ड इथे, त्यामुळे आपल्याला कम्पॅरिझन करण्याची आवश्यकता नाही, आपण डायरेक्टली त्याला प्लेस करू शकतो. अजून एक महत्वाची गोष्ट, 100 ज्या वेळेला आपण प्लेस केला तेव्हा 100 हा इमिजिएट राईट चाइल्ड होता, बरोबर ना. 100 हा इमिजिएट राईट चाइल्ड होता. ज्या वेळेला 15 प्लेस केला त्यावेळेला 15 हा इमिजिएट लेफ्ट चाइल्ड होईल. त्यामुळे 15 आणि 100 एकाच लेवलला असतील. तुम्हाला माहित आहे लेवल म्हणजे काय, ते एकाच लेवलला असतील. परंतु 90 हा कुठे असेल, त्याच्या खालच्या लेवलला असेल. ठीक आहे, कारण आपण बीएसटी बनवतो तेव्हा बीएसटी नेहमी बायनरी ट्रीची प्रॉपर्टी फॉलो करते. म्हणजेच बीएसटी मध्ये ऍटमोस्ट 2 नोड्स असू शकतात, 2 चाइल्ड असू शकतात, चाइल्ड नोड्स असू शकतात. तेव्हा आपण ऑलरेडी राईट चाइल्ड घेतलेला होता, मग आता लेफ्ट चाइल्ड आल्यानंतर तो एकाच लेवलला असेल. ती लेवल फॉलो करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. यासाठी खूप कठीण गोष्ट काय करायची नाहीये तुम्हाला. तुम्ही ज्याला इन्सर्शन करताय, नवीन नोड घेऊन येताय, त्यावेळेला बघायचंय की तो कुठे प्लेस होतोय, त्यानुसार त्याची लेवल ठरत जाते. ठीक आहे, तर नेक्स्ट नोड कोणता आहे तुमचा 2.
सो अगेन 2 यू शुड कम्पेअर विथ 30. रूट नोडशी कम्पेअर करणार 2 ला, तर 2 इज लेस दॅन 30 आहे. त्यानंतर कुठे येणार, 30च्या लेफ्ट पार्ट मध्ये येणार. 30च्या लेफ्ट पार्ट मध्ये काय आहे, 15 आहे. आधीचा नोड कोणता आहे, तर 15 आहे. सो अगेन यू हॅव टू कम्पेअर 2 विथ 15. आता 2 ला 15 शी कम्पेअर करावं लागेल. ठीक आहे, तर 2 ला 15 शी कम्पेअर केल्यानंतर काय असेल, 15 पेक्षा सुद्धा 2 काय कमी आहे, तो काय होईल, त्याचा लेफ्ट चाइल्ड मध्ये. इन दिस वे यू हॅव टू गो वन बाय वन. आणि 30चे दोन्ही चाइल्ड झालेले आहेत. मग 30चे दोन्ही चाइल्ड झालेले आहेत, तर तो आयदर लेफ्ट चाइल्डचा पार्ट होईल किंवा तो राईट चाइल्डचा पार्ट होईल. तो कशावर डिपेंडंट आहे, त्याची व्हॅल्यू काय, तर 2 इज लेस दॅन 30, सो इट इज पार्ट ऑफ लेफ्ट चाइल्ड. ठीक आहे, मग अगेन 15 शी कम्पेअर केला आपण. ओके, सो 15 पेक्षा कमी होता म्हणून तो काय झाला, त्याचा लेफ्ट चाइल्ड झाला. समजा आपल्याला आलेली व्हॅल्यू, नवीन आलेला जो नोड होता तो 2 अशी व्हॅल्यू देण्याऐवजी 21 व्हॅल्यू असती, तर इन्स्टेड ऑफ 2 द व्हॅल्यू इज 21. देन काय केलं असतं आपण, 21 पहिल्यांदा कम्पेअर केला असता रूटशी. रूट काय 30, सो लेफ्ट पार्ट मध्ये आला असता. मग 21 ला परत आपण 15 शी कम्पेअर केलं असतं, तर 15 पेक्षा तो काय मोठा आहे म्हणून 15च्या राईट पार्ट मध्ये आला असता. So instead of left child, it will become a right child. Otherwise, remaining part is constant. So बाकीचे जे नोड आहेत ते आहे तसे ठेवायचे. जे याआधी नोड आपण इन्सर्ट केलेले असतात ते आहे तसेच ठेवायचे, आणि नवीन नोड जो घेऊन येतो तो दर स्टेपला, प्रत्येक स्टेपला आपल्याला फक्त ऍड करत जायचं आहे. ठीक आहे, इज इट क्लिअर दिस पार्ट अप टू दिस स्टेप नंबर 5? इज इट क्लिअर? येस प्राजक्ता, स्नेहा, इज इट क्लिअर एव्हरीवन? Okay, very good, very good. Okay, this is crucial thing. Once you understand, remaining part is very easy. Okay, okay, I got it. Next element is, you can see after 2, you are having a next element as 25. 25 आहे नेक्स्ट एलिमेंट तुमचं. मग 25 कसं कम्पेअर करणार आहात, रूट पासून सुरुवात करणार तुम्ही. 25 इज कम्पेअर्ड विथ रूट. आता तो 25 इज लेस दॅन रूट, राईट? ओके, 25 इज लेस दॅन रूट. दीपिका, वी आर डिस्कसिंग बायनरी सर्च ट्री कंस्ट्रक्शन. ठीक आहे, तर 25 इज लेस दॅन रूट, 30 पेक्षा लहान आहे तो. मग कुठे जाईल, तो लेफ्ट पार्ट मध्ये जाईल. मग 25 ला कम्पेअर करायचं 15 शी. 15 पेक्षा काय आहे, तो मोठा आहे, मग 15च्या राईट पार्ट मध्ये जाईल, 15च्या राईट पार्ट मध्ये. सो दिस इज स्टेप नंबर 6. नेक्स्ट एलिमेंट इज 36. 36. सो 36 इज कम्पेअर्ड विथ, 36 कोणाशी कम्पेअर करतो आपण, रूटशी. 36 इज ग्रेटर दॅन रूट, 30 पेक्षा मोठा आहे तो. मग राईट पार्ट मध्ये येईल. राईट पार्ट मध्ये ऑलरेडी कोणतं एलिमेंट आहे बघा, आधीची स्टेप बघायची आणि त्यानुसार इन्सर्ट करायचं. 30च्या राईट पार्ट मध्ये येईल, व्हॅल्यू काय 36 आहे, बरोबर ना. 30च्या राईट पार्ट मध्ये येईल. 100 पेक्षा ती व्हॅल्यू काय लहान आहे, म्हणजे 100च्या लेफ्ट पार्ट मध्ये येईल. पुढे 90 आहे, इथे 90 पेक्षा ती व्हॅल्यू लहान आहे, म्हणजे 90च्या परत लेफ्ट पार्ट मध्ये येईल. ओके, आणि तिथे इन्सर्ट होईल. सो इन दिस वे. ठीक आहे, नेक्स्ट एलिमेंट इज 72. आफ्टर 36 एलिमेंट इज 72. स्टेप नंबर 7 मध्ये बघा आपण, स्टेप नंबर 7 पासून स्टेप नंबर 8 बनते, मागच्या स्टेप पासून पुढची स्टेप बनते. स्टेप नंबर 7 मध्ये ही परिस्थिती होती. आता कोणता एलिमेंट येत आहे, 72 येत आहे. सो 72 कम्पेअर करतो आपण 30 शी. इट इज ग्रेटर दॅन 30, राईट पार्ट मध्ये येईल. देन विथ 72 इज कम्पेअर्ड विथ 100, इट इज लेस दॅन 100, लेफ्ट पार्ट मध्ये येईल. 72 कम्पेअर्ड विथ 90, लेस दॅन 90, अगेन लेफ्ट पार्ट मध्ये येईल. आता 72 कम्पेअर्ड विथ 36 पेक्षा तो मोठा आहे, त्यामुळे काय होईल, 36च्या राईट पार्ट मध्ये येईल. सो इट इज पॉसिबल. आता तुम्ही मला प्रश्न विचारा, स्टेप नंबर 8 वर कॉन्सन्ट्रेशन करा. इज इट बायनरी सर्च ट्री? येस, इट इज बायनरी सर्च ट्री. कंडिशन काय आहे बायनरी सर्च ट्रीची? स्टेप नंबर 8 कडे लक्षपूर्वक बघा. बीएसटी ची कंडिशन अशी आहे की मॅक्झिमम 2 चाइल्ड आल्या पाहिजेत, मॅक्झिमम 2 चाइल्ड नोड्स आले पाहिजेत. तुम्ही चेक करा बघा, प्रत्येक नोडला मॅक्झिमम 2 चिल्ड्रन आहेत का? या नोडला आहेत, या नोडला आहेत. ओके, इथे हे तर लिफ नोड आहेत, मॅक्झिमम 2 पेक्षा कमी चालतात. या नोडला आहेत का बघा, आहेत, एकच नोड आहे. सो इट इज देअर, कंडिशन सॅटिस्फाईड. याला पण आहे, एकच नोड आहे. ठीक आहे, आणि 36 ला एक नोड आहे, एक चाइल्ड आहे थोडक्यात. ओके, सो at every step or at every situation the condition is satisfied, so it can have a maximum 2 child nodes. कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. आणि दुसरी कंडिशन काय आहे बीएसटी ची, जशी आपल्याला लास्ट टाइमला सिद्धेश सांगितली होती. सेकंड कंडिशन अशी आहे की रूट नोड पेक्षा जी एलिमेंट्स लहान असतात ती लेफ्ट पार्ट मध्ये आली पाहिजेत, रूट पेक्षा जी मोठी असतात ती राईट पार्ट मध्ये आली पाहिजे. चेक करा,
30 जर रूट असेल तर 30च्या लेफ्ट आणि राईटला जे इलेमेंट्स आहेत ते 30 पेक्षा लहान आहेत का? आहेत. 30 लेफ्ट पार्ट मध्ये लहान आहेत, राईट पार्ट मध्ये मोठी आहेत. तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आणि फक्त असं नाहीये की इमिजिएट राईट चाइल्ड, सगळे चिल्ड्रन त्याचे काय असले पाहिजेत? मोठे असले पाहिजेत. आणि इकडे सगळे चिल्ड्रन काय असले पाहिजेत? लहान असले पाहिजेत. ठीक आहे. तर इमिजिएट राईट आणि इमिजिएट लेफ्ट अशी कंडिशन नाहीये. लेफ्ट पार्ट मध्ये असलेले सगळे चिल्ड्रन 30 पेक्षा लहान असले पाहिजेत, राईट पार्ट मध्ये असलेले सगळे चिल्ड्रन 30 पेक्षा मोठे असले पाहिजेत. 15, 2 आणि 25 हे सगळे काय आहेत? चाइल्ड्स आहेत. कोणाचे? 30चे. ठीक आहे. फक्त त्यामध्ये थोडंसं डिफरन्सिएशन असं आहे की 15 इज अ इमिजिएट लेफ्ट चाइल्ड, इमिजिएट लगेचचा. ठीक आहे. व्हेअरएज 2 आणि 25 आर नॉट इमिजिएट लेफ्ट चाइल्ड, बट ऑल 3 आर द लेफ्ट चाइल्ड्स ओनली. Similarly, 100, 90, 36, 72 are all 4 are the right child of node 30, right child. But 100 is the immediate right child. Okay, so can you get the difference between immediate left child and left child, and immediate right child and right child? Is it clear? The difference is clear? Yes. ओके ओके. तेव्हा इमिजिएट लेफ्ट आणि लेफ्ट चाइल्ड, इमिजिएट लेफ्ट चाइल्ड आणि लेफ्ट चाइल्ड, आणि इमिजिएट राईट चाइल्ड आणि राईट चाइल्ड, यामधला फरक तुम्हाला समजला. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. नाव वी विल गो टू द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेपला जाताना कोणतं एलिमेंट येत आहे बघा? 72 झालं होतं, 78. ठीक आहे. 78 आता कुठे आपण विचार करणार आहोत? स्टेप नंबर 8 नंतर आपल्याला इन्सर्ट करायचं. स्टेप नंबर 8 ला आपण काय करायचं? रेफरन्सला पकडायचं. स्टेप नंबर 8 नुसार त्यावेळेला 78 इन्सर्ट करतो, त्यावेळेला परत 30 शी कम्पेअर करायचं, 30 पेक्षा मोठा आहे राईट पार्ट मध्ये जाईल. मग 100 शी कम्पेअर करायचं, 100 पेक्षा लहान आहे लेफ्ट पार्ट मध्ये येईल. 90 पेक्षा पण लहान आहे लेफ्ट पार्ट मध्ये येईल. 36 पेक्षा मोठा आहे तेव्हा राईट पार्ट मध्ये जाईल 36च्या. आणि मग 72 आहे अजून एक इलेमेंट, 72 पेक्षा पण मोठा आहे तेव्हा 72च्या राईट पार्ट मध्ये जाईल. सो इन दिस वे. तेव्हा अशा पद्धतीने तुमची बायनरी सर्च ट्री बनू शकते. जरुरी नाही की हे दोन्ही त्याचे चिल्ड्रन आलेच पाहिजे. डिपेंड, त्याची व्हॅल्यू काय आहे त्याच्यावर डिपेंडंट आहे त्या गोष्टी. त्या एलिमेंटच्या व्हॅल्यू काय त्याच्यावर अशी हायरार्ची बनू शकते. इट इज पॉसिबल. ठीक आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लेस दॅन ग्रेटर दॅन. ठीक आहे. लास्ट एलिमेंट इज 10. 10 ज्या वेळेला आपण इन्सर्ट करतो त्यावेळेला स्टेप नंबर 9 ला आपण रेफरन्स पकडणार आहोत. 10 इज लेस दॅन 30 लेफ्ट पार्ट मध्ये येईल. 10 इज लेस दॅन 15 15च्या लेफ्ट पार्ट मध्ये येईल. ठीक आहे. 15च्या लेफ्ट पार्ट मध्ये काय? 2 आहे. सो 10 इज ग्रेटर दॅन 2. सो इथे येईल. सो दिस इज द फायनल स्टेप. कारण सगळी एलिमेंट्स आपण घेतलेली आहेत, कन्सिडर केलेली आहेत. सो 10th step is our final step in which we have created the BST. So this is the BST at the end of this particular problem. So आता ही BST फॉलो करते का बघा? त्याच्या प्रॉपर्टीज, दोन प्रॉपर्टी फॉलो करायला पाहिजे तिने. पहिली प्रॉपर्टी आहे की प्रत्येक नोडला जास्तीत जास्त 2 चिल्ड्रन असले पाहिजे. प्रत्येक नोडला आहेत बघा, जास्तीत जास्त 2 चिल्ड्रन आहेत. 2 पेक्षा कमी पण असू शकतात, पण जास्तीत जास्त 2 असू शकतात. यू कॅन कन्सिडर एनी नोड. आणि लीफ नोड जे आहे त्यांना कोणते चिल्ड्रन, किती चिल्ड्रन आहेत? 0 चिल्ड्रन असणार. सो 10, 25, 78 these are the leaf nodes. 10, 25 and 78 these are the leaf nodes. They are having a 0 left, 0 children. ठीक है. Remaining nodes will have at most 2 children, at most or maximum 2 children. ठीक है. So property number 1 is satisfied. Property number 2 is that okay, every node should have or at every node all elements less than node value should go in a left hand side. All elements which are having greater than node value should go in a right hand side. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी प्रॉपर्टी फॉलो होते का बघा? 30 पेक्षाची लहान एलिमेंट्स आहेत ती सगळी लेफ्ट पार्ट मध्ये आहेत, 30 पेक्षाची मोठी एलिमेंट्स आहेत ती राईट पार्ट मध्ये आहेत. त्याच्यानंतरचा कोणताही नोड बघा, फक्त हे रूट साठी सॅटिस्फाय झालं पाहिजे असं नाहीये, प्रत्येक नोड साठी सॅटिस्फाय झालं पाहिजे. 15चा विचार करा. 15 पेक्षा जी एलिमेंट्स लहान आहेत त्याच्या लेफ्ट पार्ट मध्ये आहेत, 15 पेक्षा जी मोठी एलिमेंट्स आहेत ती राईट पार्ट मध्ये आहेत. आता अजून एक कन्फ्युजन आहे, या 15 वर तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की 10 हा राईट चाइल्ड आहे. बरोबर आहे, 10 हा राईट चाइल्ड आहे, पण 10 हा राईट चाइल्ड कोणाचा आहे?
तर 10 हा राईट चाइल्ड आपल्या 2 चा आहे. तुम्ही बघितलं असाल लक्षपूर्वक, या डायग्राम मध्ये लक्षात येईल तुमच्या. 10 इज अ राईट चाइल्ड ऑफ 2 बट 10 इज अ लेफ्ट चाइल्ड ऑफ 15 ओनली. तेव्हा 10 हा 15 चा लेफ्ट चाइल्डच आहे, कारण 15 च्या लेफ्ट चाइल्ड मध्ये 2 आहे. मग 15 च्या लेफ्ट चाइल्ड मध्ये 2 आहे आणि 2 साठी हा 10 हा राईट चाइल्ड आहे. तर आपण विचार कोणाचा करणार आहोत? 2 चा करणार आहोत. तर 2 जर लेफ्ट पार्ट मध्ये आहे तर 10 सुद्धा 15 च्या लेफ्ट पार्ट मध्येच आहे. परंतु आतमध्ये गेल्यानंतर अजून लक्षात येतं आपल्या की 2 च्या राईट पार्ट मध्ये 10 आहे. ठीक आहे. सो 2 साठी 10 हा राईट चाइल्ड आहे, पण 15 साठी 2 ऍज वेल एज 10 हे दोन्ही काय आहेत? त्याचे लेफ्ट चाइल्ड आहेत. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. मग त्याचा जर विचार केला तुम्ही, त्या पद्धतीने विचार केला, तर 15 च्या लेफ्ट पार्ट मध्ये जे इलेमेंट्स आहेत ते 15 पेक्षा लहान आहेत आणि 15 च्या राईट पार्ट मध्ये जे इलेमेंट्स आहेत ते 15 पेक्षा मोठी आहेत. सो प्रॉपर्टी होल्ड्स. ठीक आहे. सिमिलरली आता इकडे जाऊ, 100 कडे जाऊ. 100 च्या लेफ्ट पार्ट मध्ये जे इलेमेंट्स आहेत ती सगळी इलेमेंट्स 100 पेक्षा लहान आहेत. आता बऱ्याच लोकांना अजून एक कन्फ्युजन असतं, सर ठीक आहे 90 तर लेफ्ट पार्ट मध्ये दिसतंय मला, 36 पण दिसतंय, परंतु 72 78 हे तर राईट पार्ट मध्ये आहेत, बरोबर आहेत, पण कोणाच्या राईट पार्ट मध्ये आहेत? तर 36 च्या राईट पार्ट मध्ये आहेत. सो 72 अँड 78 आर द राईट चाइल्ड ऑफ 36, बट दे आर नॉट राईट चाइल्ड ऑफ 100. दे आर अ लेफ्ट चाइल्ड ऑफ 100 ओनली, बिकॉज 90 is a left child of 100, 36 is a left child of 90. ओके बघा, 90 हा 100 चा लेफ्ट चाइल्ड आहे आणि 36 चा 90 चा लेफ्ट चाइल्ड आहे. तर 36 हा सुद्धा 100 चा काय असेल? लेफ्ट चाइल्ड असेल. आणि त्याच्या राईट पार्ट मध्ये जे एलिमेंट्स आहेत ती 100 च्या लेफ्ट पार्ट मध्येच आपण कन्सिडर करणार आहोत. सो ऑल these 4 elements आर लेफ्ट चाइल्ड ऑफ 100. इंटरनली जर आपण अजून विचार केला तर 36 साठी काय आहे? तर 72 अँड 78 हे राईट चाइल्ड आहे. मग 36 साठी प्रॉपर्टी होल्ड होते, ट्रू होते, 36 पेक्षा मोठे आहेत म्हणून राईट पार्ट मध्ये आले. आणि 100 साठी पण प्रॉपर्टी होल्ड होते, कारण 100 चे लेफ्ट चाइल्ड आहेत सगळे, त्यामुळे त्याच्यापेक्षा लहान आहेत म्हणून ते लेफ्ट पार्ट मध्ये आले. इज इट क्लिअर? ओके. हाऊ टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर ट्री, how to understand whether BST is holding all properties or not. Okay. अँड राईट चाइल्ड आणि लेफ्ट चाइल्ड कसे कन्सिडर करायचे किंवा कसे व्हिज्युअलाइज करायचे, लक्षात आले का प्रत्येकाला? इथे कन्फ्युजन होतं बऱ्याच लोकांचं. 10 राईट चाइल्ड आहे की लेफ्ट चाइल्ड आहे? 10 हा राईट चाइल्ड आहे, पण कोणाचा विचार केला तर 2 चा विचार केला तर. आणि 10 हा लेफ्ट चाइल्ड आहे, कोणाचा विचार केला तर 15 चा विचार केला तर. ठीक आहे. आपण कोणाचा विचार करतोय त्याच्यावर हे डिपेंडेंट आहे. इज इट क्लिअर? येस. दीपिका, प्राजक्ता, ओके, व्हेरी गुड. आता कन्फ्युज व्हायचं नाहीये तुम्हाला यामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, ओके. सो you can try to solve some more problems, okay, from remaining question papers. तुम्हाला एमसीक्यू ज्या वेळेला विचारले जातील त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तुम्हाला ज्या वेळेला एमसीक्यू असेल त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल. व्हॉट इज द करेक्ट बायनरी सर्च ट्री फॉर फॉलोइंग एलिमेंट्स. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ट्री बनवून देतील. आता ही जी ट्री दिली आहे बघा, लास्ट हे फायनल आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे, हा एक ऑप्शन असेल आणि बाकीचे ऑप्शन जे असेल त्याच्यामध्ये थोडा थोडा चेंजेस असेल, म्हणजे ते चुकीचे ऑप्शन असतील आणि त्यात एबीसीडी मधला एक ऑप्शन हा असेल. ठीक आहे. तुम्हाला कोणता ऑप्शन मिळवायचा आहे? हा ऑप्शन तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. हा ऑप्शन येण्यासाठी तुम्हाला हे सोडवावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. त्यामुळे एमसीक्यू आम्ही तुम्हाला डायरेक्टली टिक करता येईल किंवा डायरेक्ट आन्सर मिळेल असं काय होत नसतं. चारही ऑप्शन दिलेले असतील, 4 ऑप्शन मध्ये एक पर्याय हा योग्य पर्याय असेल, योग्य उत्तराचा पर्याय असेल आणि बाकीचे पर्याय जे असतील त्याच्यामध्ये थोडाफार चेंज असेल, म्हणजे चुकीचे पर्याय असतील. तुम्हाला ट्री सोडवावी लागेल, म्हणजे असं तुम्हाला सोडवावं लागेल पेपरवर आणि तुम्हाला जे फायनल आन्सर मिळेल ते फायनल आन्सर त्या 4 ऑप्शन मध्ये कुठेतरी एका ठिकाणी मॅच होईल. तुम्ही करेक्टली सोडवलं तर करेक्ट ऑप्शन तुम्हाला मिळू शकेल. इज इट क्लिअर? ओके. व्हॉट कॅन बी आस्क्ड इन एमसीक्यू बेस्ड ऑन दिस. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला जरी एमसीक्यू पेपर जरी असला तरी तुम्ही प्रॉब्लेम सोडवायची प्रॅक्टिस केलीच पाहिजे. तुम्ही प्रॉब्लेम सोडवण्याचीच प्रॅक्टिस करा, एमसीक्यू तुम्हाला इझिली सोडवता येऊ शकतात. आय थिंक द आयडिया इज क्लिअर टू यू, राईट? सो नाव वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. What we can do is you can solve some more problems. Okay.
You can refer your paper solutions, you can have some more problems, and you can refer some online material also, where you can get these problems. Okay, so what we can do is, okay, I am sharing this particular paint application now. Next topic is, what is tree and what is graph? We have seen tree. What is tree? We have seen it, right? Now we will see how to convert this tree into a graph in a simple manner. In a simple manner, we have to see how to convert this tree into a graph. So let us suppose this is your tree having 3 nodes. Okay, so then you are having node values. Let us suppose A, this is B, and this is C. So this is a tree representation. This is tree representation. All of you know it. What is root node, what is childs, and all these things. Right? So if you have to convert this tree into a graph, what you require is, you have to add this particular edge. It is not bounded. Now it will become bounded. Okay? So now this tree is considered, now this tree is converted into a graph. Instead of tree, it will be a graph when you added this particular edge. ठीक आहे, त्यामुळे आता काय झालंय, ही बाउंडेड झालंय स्ट्रक्चर आपलं. त्यामुळे आता आपल्याला ए कडून सी कडे पण पोहोचता येईल, दोन पद्धतीने, ए टू सी जाता येईल किंवा ए बी सी अशा पद्धतीने पण जाता येईल. सो अल्टरनेट रूट आपल्याला अवेलेबल झाले यामध्ये. सो देन दिस पर्टिक्युलर रिप्रेझेंटेशन इज अ ग्राफ रिप्रेझेंटेशन. आता ग्राफ रिप्रेझेंटेशन ज्यावेळेला येतं त्यावेळेला दोन गोष्टी असतात. वन इज कॉल्ड एज अ डायरेक्टेड ग्राफ, वन इज कॉल्ड एज अ डायरेक्टेड डी ग्राफ, another is called as undirected graph. You can write down this in your notebook. So graph is a non-linear data structure in which every node can reach to any other node. You can write down the definition. Graph is a non-linear data structure, NL, non-linear data structure in which every node can reach to any other node. ठीक आहे. आता या ग्राफला अजून सुद्धा कॉम्प्लिकेटेड करता येऊ शकतं आपल्याला. अजून एखादा नोड ऍड केला आपण या ग्राफमध्ये, डी नोड लेट अस सपोज, तर आपण अशा पद्धतीने त्या कॉम्प्लिकेटेड ग्राफ पण बनवू शकतो. इट इज पॉसिबल. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, कम्प्लीट ग्राफ, नल ग्राफ, इनकम्प्लीट ग्राफ अँड सो ऑन. पण ते आपल्या करिक्युलम मध्ये नाही, तेवढं आपल्या करिक्युलमचा आपला डीप नाहीये आपलं करिक्युलम, आणि तेवढं एक्सपेक्टेशन पण नाही ऍज अ डिप्लोमा स्टुडंट. ठीक आहे, ऍडव्हान्स डेटा स्ट्रक्चर मध्ये हा पार्ट येऊ शकतो. इफ यू विश यू कॅन टेक इट ऍज अ इलेक्टिव्ह इन द नेक्स्ट इयर. Advanced data structure, if it is there, I don't know whether in the curriculum it is there or not in the iSCHEM. If it is there, you can take it. Otherwise, you can learn about advanced data structure on your own also. In that case, you are having all these concepts: complete graph, incomplete graph, null graph, and so on. Currently, it is not required. आता काय आवश्यकता नाही, परंतु तुम्ही अशा पद्धतीने त्याला ग्राफ मध्ये कन्वर्ट करू शकता. मी अजून एक नोड ऍड केला ज्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. सो ग्राफ इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर इन विच एव्हरी नोड कॅन बी रीच फ्रॉम एनी अदर नोड. तो प्रत्येक नोडला कुठूनही पोहोचता येऊ शकतो, कोणत्याही दुसऱ्या नोड कडून पोहोचता येऊ शकतो. ग्राफ इज हॅव्हिंग अ टू टाइप्स. वन इज कॉल्ड एज अ डायरेक्टेड ग्राफ, DIRECTED, directed graph, and another is called as undirected graph. काही लोक डायरेक्टेड म्हणतात, काही लोक डिरेक्टेड म्हणतात. इट इज अप टू यू व्हॉट यू प्रोनाउन्सिएशन यू वॉन्ट टू डू. सो इट इज डिरेक्टेड ग्राफ, अनडिरेक्टेड ग्राफ. ओके, सो दीज आर द टू टाइप्स ऑफ ग्राफ. ओके, डिरेक्टेड ग्राफ मध्ये काय असतं, तर डिरेक्टेड ग्राफ मध्ये डायरेक्शनल एजेस असतात. ठीक आहे, आता इथे बघा, इथे कोणतीही एज नाहीये, ए टू बी जाता येतं, मग याचा अर्थ बी टू ए पण जाता येऊ शकतो. आपण काय मार्किंग केलंय का इथे, तर कोणतेही मार्किंग केलेलं नाही. तर अशा पद्धतीने जर एजेस असतील, जे आता तुम्ही बघताय, ओके, तुम्ही जे पेंट ऍप्लिकेशनवर ज्या एजेस बघताय, सो ऑल दिस एजेस आर द अनडिरेक्टेड ग्राफ. दिस पर्टिक्युलर इज एक्झाम्पल ऑफ अनडिरेक्टेड ग्राफ. यामध्ये एजेस आहेत, यामध्ये 6 एजेस आहेत,
परंतु त्या एजेस आपण मार्क केलेल्या नाही, कोणत्याही डिरेक्शन मध्ये जाणार आहोत ते आपण सांगितलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण A to C पण जाऊ शकतो आणि C to A पण जाऊ शकतो. देन दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अनडिरेक्टेड ग्राफ. देर आर नो एजेस विच हॅव बीन मार्क्ड. कोणते ऍरो नाहीयेत, कुठे जायचे आहे ते सांगितलेलं नाहीये. परंतु जर त्या एजेस मार्क एजेस असतील, मार्क म्हणजे काय, त्याच्यावर आपण सांगितलेलं असेल की कुठून कुठे जाणार आहोत आपण, A to B, लेट अस सपोज. ओके, दिस इज युअर डायरेक्शन इज A to B. सो पहिल्यांदा काय होतं, ते स्केलार होत्या, डायरेक्शन सांगत नव्हतो आपण. ज्यावेळेला आपण त्याच्यावर आपण डायरेक्शन दिल्या, एरोज दिले, तेव्हा त्या वेक्टर झाले. यू नो अबाउट व्हॉट इज स्केलार, व्हॉट इज वेक्टर, right? So you are having a direction. Now you can say from A you can go to B, but vice versa is not true because there is a no edge from B to A, right? So let us suppose this is the edge, C to B. You can go from C to B. Again this is the edge. You can grow from B to D. Then again this is the edge, D to A. You can go from D to A. I am randomly taking it. Okay, and let us suppose this is the edge, D to C. So you are going from D to C. Then that particular graph is called as a directed graph, in which you are having a directional edges, and you can say, okay, from which node you are going to which another node. So if you consider A to B hierarchy, then A is a source node and B is a destination node. If you consider A and D as a nodes, then D is a source node and A is a destination node, and so on. If you consider A to C, and let us suppose this is your directional edge, then C is a source node and A is a destination node, and so on. Okay, so there are two types of graph. One is directed graph and another is a undirected graph. The directed graph, in which you are having a directional edges, and undirected graph in which you don't have any directional edges, right? So the definition, it will be there in a paper solution also. You can find this definition, or in any book also. Okay, online also you can find this definition. Okay, so this is a definition. In a paper solution also it is available. I think you have noted down this particular example. What I can do is, I will go to this particular paper solution, winter 18, I think, right? Winter 18, you are having a question on it. Describe, okay, I have shared a screen, you can see. Describe undirected graph is suitable example. A graph in which the edges do not have any direction. So undirected edges associated with them is called as an undirected graph. If an edge exists between nodes A and B, then the nodes can traverse from A to B as well as B to A. A to B पण जाता येईल आणि B to A पण जाता येईल, कारण कोणतेही डिरेक्शन दिलेलं नाही. Hence it is a undirected graph. याची एक्झॅक्टली रिव्हर्स डेफिनेशन असणार आहे कोणाची, डिरेक्टेड ग्राफची. अ ग्राफ इन विच एजेस डू हॅव डू नॉट नाही येणार आहे, और एजेस हॅव डिरेक्शन असोसिएटेड विथ देम, इट इज कॉल्ड एज अ डिरेक्टेड ग्राफ. मग आपण डिरेक्टेड ग्राफचं एक्झाम्पल देताना आपण एजेस दाखवणार आहोत. ओके, इथे एजेस दाखवल्या पाहिजेत, A to B or B to A, वॉट एव्हर इट इज. ओके, सो देन इट विल बी बाय एक्झाम्पल ऑफ डिरेक्टेड ग्राफ. इंस्टेड ऑफ undirected, it is directed graph. Okay, is it clear up to this part? Is it clear? Okay, now we will move to a next topic. So now I am sharing one more concept with you. Now I have shared one screen. Consider the graph given in the following figure and answer given questions. You can note down this particular graph in your notebook. I will give 1 or 2 minutes. In your notebook you can note down this. The graph is having a 5 nodes, 1, 2, 3, 4, 5. These are the 5 nodes available in this particular diagram.
Okay, and if you observe this particular graph, then this graph is a directed graph, right? Because it is having a directional edges. 1 to 2 there is a edge, from 1 to 3, 3 to 2, then 2 to 5 and so on. So it is having a directional edges. So it is clear cut defined from which node is the source node, which node is a destination. So it is clear cut defined here. So it is a directed graph. ठीक आहे. मग ह्या ग्राफ मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे सबबिट विचारलेत आपल्याला, ते आपल्याला आन्सर करायचे आणि खूप सोप्या गोष्टी आहेत. आपण एकदा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतील. सिंपल पाथ बघायचे आपल्याला. द फर्स्ट बिट इज राईट डाऊन ऑल सिंपल पाथ फ्रॉम 1 to 5. तुम्हाला 1 to 5 मध्ये सिंपल पाथ जे आहेत ते काय करायचे लिहायचे. सिंपल पाथ. ठीक आहे. आता सिंपल पाथचा अर्थ काय असतो की 1 हा जर आपला सोर्स नोड असेल आणि 5 जर आपला जर डेस्टिनेशन नोड असेल, तर 1 to 5 जाण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते पाथ, कोणकोणते रस्ते आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्या ग्राफमध्ये. दॅट इज कॉल्ड एज अ सिंपल पाथ. तुम्ही जर हे ऑब्झर्व कराल तर लक्षात येईल तुम्हाला 1 to 5 जाण्यासाठी तुम्ही 1 to 2 जाऊ शकता, त्यानंतर 2 to 5 जाऊ शकता. सो 1 to 5 दिस इज फर्स्ट पाथ. हा एक पाथ होऊ शकेल, हा एक रस्ता असू शकेल. ठीक आहे. सिमिलरली तुम्हाला 1 हा जर सोर्स असेल, 5 डेस्टिनेशन असेल, तर तसं जाण्यासाठी 1 to 3 जाऊ शकता, नंतर 3 to 2 जाऊ शकता, त्यानंतर 2 to 5 जाऊ शकता. सो 1 3 2 5 दिस इज अनदर सिंपल पाथ. सो इट इज गिव्हन हियर 1 to 5 फर्स्ट सिंपल पाथ अँड 1 3 2 5 दॅट इज सेकंड सिंपल पाथ. ठीक आहे. मग आता तुम्हाला कोणताही सोर्स नोड दिलेला असेल, लेट अस सपोज तुम्हाला दिलं असेल की 1 to 4 ऑल सिंपल पाथ फ्रॉम 1 to 4. 1 पासून 4 कडे जाण्यासाठीचे सिंपल पाथ सांगा. तर काय करणार आहात, 1 3 4 हा तुमचा सिंपल पाथ होईल. बरोबर आहे. 1 3 4 हा तुमचा सिंपल पाथ होईल. त्या व्यतिरिक्त 1 to 2 जाऊ शकता, 2 to 5 जाऊ शकता, 5 to 3 येऊ शकता, 3 to 4 येऊ शकता. सो 1 2 5 3 4 दिस इज युअर सिंपल पाथ. सिंपल पाथ मध्ये किती नोड्स येतात हे महत्वाचं नाहीये. सिंपल पाथचा अर्थ एवढाच आहे की सोर्स कडून डेस्टिनेशन कडे जाण्याचा रस्ता अवेलेबल आहे की नाही. तो जवळचा रस्ता आहे की लांबचा रस्ता आहे तुम्हाला बघायचं नाहीये. रस्ता अवेलेबल आहे की नाही एवढंच बघायचं आहे तुम्हाला. एखादा असं पण म्हणू शकतो 1 to 3 जाईन, 3 to 2 जाईन, 2 to 5 जाईन, 5 to 3 येईन, त्यानंतर परत. पण असं जर एखाद्याने म्हटलं तर ते रॉंग आहे. ते सिंपल पाथचं एक्झाम्पल नाही. का सिंपल पाथचं एक्झाम्पल नाही बघा. ठीक आहे. आता जर 1 to 3 गेलो आपण, 3 to 2, 2 to 5, 5 to 3, याचा अर्थ काय, आपण 3 कडे 2 वेळा व्हिजिट केलाय. आपण जर 2दा व्हिजिट करत असो तर तो सिंपल पाथचा पार्ट येऊ शकत नाही. थोडक्यात आपण लूप केला ना. आपल्याकडे जवळचा रस्ता अवेलेबल होता, 1 to 3, 3 to 4 आपण जाऊ शकलो असतो. ते न करता आपण परत त्याच नोडकडे फिरून आलो. असं जर आपण लूप घेत असू तर काय करणार आहोत, आपण त्याला अवॉइड करणार आहोत. तो लूप व्यतिरिक्त जे कोणतेही पाथ असतील ते सगळे कोणते आहेत, सिंपल पाथ आहेत. So simple path is a path from source to destination which does not have any loop. Write down this. Simple path is a path from source to destination which does not have any loop. So if you go from 1 to 4, in that case 1 3 4 is a simple path. Otherwise 1 2 3 1 2 5 3 4 is a simple path. आपण कोणताही नोड रिपीट करत नाही. ठीक आहे. हे दोन्ही सिंपल पाथ आहेत. परंतु याच केसमध्ये जर आपण विचार केला आणि 1 3 2 5 3 असं केलं आणि मग 4 कडे आलो तर तो काय आहे, रिपिटेशन झालाय, लूप झालाय तिथे. मग त्या केसमध्ये काय आहे की तो सिंपल पाथ नाही. इट इज अ पाथ. तो रस्ता आहे परंतु तो सिंपल पाथ नाही, बिकॉज इट इज हॅव्हिंग अ लूप. So simple path is a path from source to destination which does not have any loop. Is it clear? Everyone got this definition? Yes, Yogita, Nikhil, have you got this definition? Okay, you can note down it in your notebook. नंतर काय लक्षात राहत नाही, लगेच करायचं आपण. जसं लेक्चरला करतो तसं करायचं. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं. ठीक आहे, व्हेरी गुड. नाव वी गो टू द नेक्स्ट बिट. इन डिग्री अँड आउट डिग्री ऑफ 4. 4 ची इन डिग्री आणि आउट डिग्री काय, तर 4 चा विचार करायचा फक्त. तर 4 कडे येणाऱ्या एजेस कोणत्या आहेत तुम्हाला शिकवलंय मी, इन डिग्री कशी काढायची. 4 कडे येणारे एजेस किती आहेत, एकच आहे. इन डिग्री काय असणार आहे 4 ची, 1. आणि आउट डिग्री म्हणजे काय, 4 कडून जाणाऱ्या एजेस किती आहेत, तर जाणारी एज एकही नाही,
म्हणजे आउट डिग्री काय 0. सो इन डिग्री ऑफ 4 इज 1, आउट डिग्री इज 0. यू कॅन सी हिअर. आता तुम्हाला कोणत्याही नोडची इन डिग्री किंवा आउट डिग्री काढता येईल. समजा नोड 2 चा विचार केला तर नोड 2 कडे 2 एजेस येणाऱ्या एजेस आहेत, तुम्ही बघू शकता, एरो कडून बघू शकता. सो इन डिग्री इज 2 अँड आउट डिग्री काय असणार आहे 1. सिमिलरली यू कॅन कन्सिडर नोड 3. इन डिग्री काय आहे त्याची 1. Sorry, in degree is 2. There are 2 edges coming, incoming edges. 1 and 2. So there are 2 incoming edges. In degree of a node is the number of incoming edges to a node. That is called as a in degree. Number of incoming edges. So 2 edges. And out degree of a node is number of outgoing edges. First edge and second edge. So out degree is also 2. So 3 साठी विचारलं असेल तर in degree 2 येईल, आउट डिग्री पण 2 येईल. तेव्हा तुम्हाला आता जेव्हा क्वेश्चन येईल एमसीक्यू बेस्ड त्यावेळेला तुम्हाला एखादा ग्राफ देतील ज्याच्यावर तुम्हाला पर्टिक्युलर नोडची इन डिग्री सांगतील आणि आउट डिग्री सांगतील आणि 4 ऑप्शन दिलेले असतील. त्यातला करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला इन डिग्री आणि आउट डिग्री सांगायची. ठीक आहे. सिमिलरली सिंपल पाथ वर पण क्वेश्चन येऊ शकेल. ओके, ऑप्शन मध्ये तुम्हाला 4 पाथ देतील, त्यातला एकच पाथ सिंपल पाथ असेल, बाकीचे पाथ काय असतील ज्यामध्ये लूप असेल ते पाथ आपल्याला अवॉइड करायचे, तर चुकीचे पाथ असतील. तुम्हाला फक्त सिंपल पाथ शोधायचा आहे आणि तो खूप सोपा आहे. तुम्हाला सोर्स कडून डेस्टिनेशन कडे पोहोचता येते की नाही बघायचं आणि त्याच्यामध्ये लूप येणार नाही, म्हणजे एखादा नोड रिपीट होणार नाही याची काळजी घ्यायची. देन इट विल बी अ सिंपल पाथ. सो क्वेश्चन विल बी इझी. फक्त अंडरस्टँड असेल तुम्हाला कन्सेप्ट तरच सोडवता येतील. अदरवाईज तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन मिळेल याची तुम्ही हे शक्य नाही. इथेच मॅथमॅटिक्स, प्युअरली मॅथमॅटिक्स. ठीक आहे. सो यू हॅव टू अंडरस्टँड इट. थिअरी पाठ वगैरे करून काय फायदा नाही. ठीक आहे. पुस्तकं वाचून काय ह्याच्यामध्ये मोठं काय शिकता येणार नाही जोपर्यंत आपल्याला अंडरस्टँड होत नाही. ठीक आहे. सो गिव्ह ऍडजसन्सी मॅट्रिक्स फॉर द गिव्हन ग्राफ. आता ऍडजसन्सी मॅट्रिक्स कशी बनवायची ते आता शिकूया आपण. आता मॅट्रिक्स सांगितली. मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे 2x2 रिप्रेझेंटेशन, नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स. सो मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे. मग जे नोड्स दिलेले असतात आपल्याला 1 2 3 4 5 असे नोड्स आहेत ते रो आणि कॉलम फॉर्मॅट मध्ये काय करायचे रिप्रेझेंट करायचे. ठीक आहे. इन दिस वे 1 2 3 4 5 1 2 3 4 5. मॅट्रिक्स प्रत्येकाला माहित आहे, तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकलेला आहात 12वी मध्ये. मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन, त्याची ऑपरेशन्स, खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. एवढं काय करायचं नाही आपल्याला फक्त रिप्रेझेंटेशन करायचंय. गिव्ह ऍडजसन्सी मॅट्रिक्स फॉर द गिव्हन ग्राफ. ठीक आहे. तर ऍडजसन्सी मॅट्रिक्स साठी आपण पहिल्यांदा जे नोड्स दिलेले आहेत ते रो मॅनर मध्ये आणि कॉलम मॅनर मध्ये लिहून घेतो. त्यानंतर त्यांचं जे इंटरसेक्शन असतं 1 to 1, 2 to 2, 3 to 3, हे इंटरसेक्शन काय करतो आपण 0 बनवून देतो. बघा ही डायगोनल रो जी आहे, सॉरी डायगोनल जी रो आहे, करेक्ट रोज म्हणतो आपण त्याला, डायगोनल रो जी आहे त्याला आपण काय केलंय 0 बनवलंय. बिकॉज सेल्फ नोड आहे तो. 1 to 1, 2 to 2, 3 to 3 असं काही नाहीये. ठीक आहे. सेल्फ लूप असेल म्हणजे काय, त्याच नोड कडून त्याच नोड कडे येण्याचं जर लूप कुठे असेल तर त्याला सेल्फ लूप म्हणतात. 1 to 1 असा जर लूप असेल, इथे लूप असेल, बघा मी काय दाखवतोय ते सेल्फ लूप असेल तर तिथे आपल्याला काय येईल डायगोनलला 1 व्हॅल्यू येईल, अदरवाईज ती 0 राहील. म्हणजे इथे कोणताही सेल्फ लूप नाही, त्याच नोडकडे येण्याचा कोणताही मार्ग नाही. ठीक आहे. त्या नोडकडून दुसरीकडे जाण्याचे मार्ग आहेत, त्यामुळे डायगोनल रो काय झाली आपली 0 झाली. ठीक आहे. त्यानंतर आपण विचार करतोय की 1 to 2 जाता येतं का. 1 जर सोर्स असेल तर 2 कडे जाता येतं का. ठीक आहे, जाता येतं, एज एक्झिस्ट आहे. मग 1 to 2 मध्ये आपण काय लिहिणार आहोत 1 to 2 याच्या इंटरसेक्शनला 1 लिहिणार आहोत. ठीक आहे. सिमिलरली 1 to 3 जाता येतं का. 1 to 3 जाता येतं, मग तिथे इंटरसेक्शनला काय लिहिणार आहोत 1 लिहिणार आहोत. त्याच्या इंटरसेक्शन मध्ये 1 लिहिणार आहोत. ठीक आहे. पुढे तुम्ही बघा डायग्राम मध्ये 1 to 4 जाता येतं का. देर इज नो एज, डायरेक्टली 1 to 4, म्हणजे इथे काय लिहिणार आहोत 1 to 4 च्या इंटरसेक्शनला काय लिहिणार आहोत 0 लिहिणार आहोत. ठीक आहे. सिमिलरली 1 to 5 जाता येतं का आपल्याला. 1 to 5 जाता येत नाही. जाता येतं पण डायरेक्टली जाता येत नाही आपल्याला. 1 to 2 जावं लागतं, 2 to 5 जावं लागतं, ते आपण कन्सिडर करत नाही. 1 to 5 डायरेक्ट एज आहे का, एज इज नॉट अवेलेबल, सो अगेन इट इज 0. 1 to 5 इज 0. सिमिलरली यू कॅन आयडेंटिफाय फॉर एव्हरी नोड. आता लक्षात ठेवायचं हे करत असताना, ज्या वेळेला आपण रो नंबर 1 ला असतो त्यावेळेला 1 हा सोर्स असतो आणि बाकी सगळे डेस्टिनेशन नोड्स असतात. ज्यावेळेला रो नंबर 2 ला असतो तेव्हा 2 सोर्स असतो, बाकी सगळे डेस्टिनेशन असतात. तेव्हा लेफ्ट हँड साइडला जो रो नंबर असतो आपला किंवा जी रो असते तो आपला काय सोर्स नोड पकडायचा आणि बाकी सगळे जे कॉलम्स आहेत ते तुमचे डेस्टिनेशन आहेत. म्हणून 2 म्हणजे सेकंड रोला त्याचा अर्थ काय, तर 2 सोर्स असेल तर बाकीचे डेस्टिनेशन आहे,
बाकी सगळ्या डेस्टिनेशन कडे पोहोचता येतं का? तुमच्या लक्षात येईल 2 कडून तुम्हाला फक्त 5 कडे जाता येतं. 2 कडून 5 कडे जाता येतं. मग तो जो रस्ता आहे तिथे 1 लिहिणार, बाकी सगळ्या ठिकाणी 0 लिहिणार. 2 कडून 1 ला जाता येतं का? नाही जाता येत. कारण डायरेक्शनल एज आहे ना, 1 to 2 जाता येतं, 2 to 1 जाता येत नाही. सो 2 to 1 चं इंटरसेक्शन जिथे आहे, 2 कडून 1 कडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे आपण काय लिहितो? 0 लिहितो. 2 to 2 झिरोच आहे, 2 to 3 0, 2 to 4 0, 2 to 5 फक्त 1 येतं. डायरेक्शनल एजेसचा खूप महत्व आहे. समजा तुम्हाला जर प्रॉब्लेम मध्ये देताना डायरेक्शनल एजेस दिलेल्या नसतील, अनडायरेक्टेड ग्राफ दिलेला असेल आणि फक्त एक एज दिलेली आहे तुम्हाला, एरो दिलेला नसेल, तर तुम्हाला काय करायला लागेल? 1 to 2 मध्ये पण 1 लिहावं लागेल, 2 to 1 मध्ये पण 1 लिहावं लागेल ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स साठी. सो विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, की तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतो की अनडायरेक्टेड ग्राफ दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स बनवायची आहे, तर त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने काय करता येईल? तुम्हाला प्रश्न विचारला येईल, पण त्यावेळेला तुम्हाला 1 to 2 मध्ये पण 1 लिहावं लागेल, 2 to 1 मध्ये पण लिहावं लागेल. ठीक आहे, तेव्हा दोन्ही ठिकाणी करावं लागेल तुम्हाला. मग yes, is it clear? Adjacency matrix is clear? Any doubt is there? Okay, we go to the next part. Similarly, you can अंडरस्टँड रिमेनिंग नोट्स ऑल्सो. बाकीचे नोट्स पण तुम्ही त्याच पद्धतीने बघू शकता. ठीक आहे, पेपर सोल्युशन तुमच्याकडे अवेलेबल आहे. द लास्ट पार्ट इज ऍडजस्टन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. त्यामध्ये तुम्हाला मॅट्रिक्स ऐवजी लिस्ट बनवायची असते. ठीक आहे, त्याच्या 2 पद्धती आहेत, 2 पद्धतीने करता येतं तुम्हाला ते. आयदर तुम्ही ही पद्धत करू शकता किंवा ही पद्धत करू शकता. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही पद्धतीने केलेलं चांगलं आहे. ठीक आहे, ऍडजस्टन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन मध्ये आपण 2 कॉलम्स बनवतो. पहिल्या कॉलम मध्ये नोड लिहितो, इथे 1 2 3 4 5 आपले नोड्स आहेत, आणि सेकंड कॉलम मध्ये आपण त्याचे ऍडजस्टंट नोड्स काढतो. ऍडजस्टंट नोड्स कोणते असतात? तर 1 जर आपला नोड असेल तर 1 साठी ऍडजस्टंट नोड्स काय आहेत? तर इमिजिएट सक्सेसर कोण आहेत त्यांचे, इमिजिएट कोण येऊ शकतात? सक्सेसर म्हणजे पुढचे नोड्स. ठीक आहे, तर 1 साठी 2 आणि 3 येणार आहे, 2 साठी 5 येणार आहे इमिजिएट सक्सेसर, 3 साठी कोणता येणार आहे? 4 येणार आहे आणि 2 येणार आहे, 5 साठी 3 येणार आहे. ओके, आणि 4 चा कोणताही इमिजिएट सक्सेसर अवेलेबल नाही. ओके, ग्राफ मध्ये बघायचं त्या पद्धतीने आपण ते लिहायचं. 1 साठी 2 अँड 3, 2 साठी 5, 3 साठी 2 अँड 4, 4 साठी नील आता म्हटलं मी, आणि 5 साठी 3. आणि हे जे ऍडजस्टंट नोड्स तुम्ही इथे दाखवलेले आहेत तेच ऍडजस्टंट नोड्स या फॅशन मध्ये रिप्रेझेंट करायचे. 1 जर नोड असेल तर 1 कडून 2 कडे जायचा रस्ता आहे, आणि 1 कडून 3 कडे पण जायचा रस्ता आहे. सो 1 to 2 अँड फ्रॉम 2 to 3. 2 जर नोड असेल तर 2 कडून 5 कडे जायचा रस्ता आहे. 3 असेल तर 3 पासून 2 अँड 4 कडे जायचा रस्ता आहे. 4 कडून कुठेही जाऊ शकत नाही म्हणून नल दिलाय आपण, आणि 5 कडून काय आहे? 3 कडे जायचा रस्ता आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, यामध्ये आपण डेटा आहे, हा नोडची व्हॅल्यू म्हणजे डेटा आहे, त्यानंतर हा जो पार्ट आहे तिथून आपण पुढे जाऊ शकतो, आणि हा जो पार्ट आहे मिडल पार्ट जो आहे त्यामधून आपण नेक्स्ट खालच्या नोड कडे जाऊ शकतो. 1 पासून 2 कडे, 2 पासून 3 कडे, 3 पासून 4, 4 पासून 5 कडे. ठीक आहे, दरवेळेला आपण हे नोड इथे घेऊन येतो. हे बघा इथे घेऊन येतो. ठीक आहे, सो दिस इज द ऍडजस्टन्सी लिस्ट रिप्रेझेंटेशन. इट इज ऑलरेडी अवेलेबल, यू कॅन गो थ्रू इट. तुम्हाला फक्त ऍडजस्टंट नोड्स बघायचे आहेत. आणि ऍडजस्टंट नोड्स म्हणजे काय? जर पर्टिक्युलर नोडला कन्सिडर केलं तर त्या नोड पासून कुठे कुठे पोहोचता येईल, दॅट इज कॉल्ड एज ऍडजस्टंट नोड्स. That is called as a adjacent nodes. Is it clear? Adjacent matrix and adjacent node, adjacent list representation. Yes. I have shared this particular. Okay. So what you can do is you can go through the paper solutions one more time and try to write down the problem, entire problem with their solution. It is there in the winter 19 paper. Okay. If you find some more problems, then also you can try to solve it. I will not give it in terms of assignment because you are having very
व्हेरी शॉर्ट टाइम अवेलेबल नाव. ठीक आहे, खूप कमी वेळ तुमच्याकडे आणि बरीच कामं तुम्हाला आहेत जी कम्प्लीट करायची आहेत. त्यामुळे तुम्हाला आता मी वेगळी असाइनमेंट काही देत नाही. तुमचं झालंय तर तुम्ही कम्प्लिशन करायला सुरुवात करा आता. ओके, कारण तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये तुम्हाला हे संपवायचं पण आहे. उद्यापासून तुमची युनिट टेस्ट पण आहे सध्याच्या शेड्यूल प्रमाणे. ठीक आहे, किंवा आता उगाच तुमच्यावर लोड देण्याची गरज नाही. जेवढं झालंय तेवढं तुम्ही कम्प्लीट करा आता. ठीक आहे, अजून एक रिक्वेस्ट आली होती की मॅन्युअल साठी. तर मॅन्युअल तुम्हाला मी थोड्या वेळातच तुमच्या गुगल क्लासरूमवर शेअर करतोय, एक सॅम्पल मॅन्युअल. ते सॅम्पल मॅन्युअल तुम्ही बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचं मॅन्युअल कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे, आणि अबाउट मायक्रो प्रोजेक्ट, असे कोड आहेत ज्यांनी मायक्रो प्रोजेक्ट सांगितलेले नाहीत, त्यांनी आता सांगा पटकन. सेकंड मार्च पासून थर्ड सेमिस्टरची एक्झाम चालू होते, पण ती रेग्युलर मुलांसाठी आहे. तुमच्या एक्झामचं शेड्यूल आलेलंच आहे, ते थोड्या दिवसानंतर आहे. तर ते शेड्यूल तुम्हाला परत येईल. ठीक आहे, आज मॉक टेस्ट आहे, ती फक्त मॉक टेस्ट द्या. सेकंड रेग्युलर मुलांसाठी थर्ड सेमिस्टरची एक्झाम 2 मार्च पासून आहे. ठीक आहे, तुम्ही अटॅचमेंट करू शकता, क्लासरूमवर अटॅच करू शकता पीडीएफ फाईल. तुम्ही इझिली करू शकता. सबमिशन सगळी मुलं असाइनमेंट किंवा लॅब मॅन्युअल तुम्हाला क्लासरूमवर टाकायची सोय असते. तुम्ही फक्त क्लासरूमला जॉईन झालं पाहिजे, तुम्हाला क्लासरूमवर ते अपलोड करता येतं. हे काही जणांनी केलंय, त्यांना विचारून घ्या कशा पद्धतीने आपण सबमिट करू शकतो किंवा अपलोड करू शकतो. आणि तिथे डायरेक्टली ऑप्शन अवेलेबल आहे, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अपलोड. ठीक आहे, सगळ्या प्रकारचं जे काय सबमिशन आहे तुम्ही गुगल क्लासरूमवरच अपलोड करा. ठीक आहे, आणि फक्त अपलोड करत असताना तुम्ही तुमचा रोल नंबर किंवा बेटर आहे की तुमचं नाव आणि एनरोलमेंट नंबर वापरा. ओके, त्या दिवशी मी मायक्रो प्रोजेक्ट साठी ग्रुप आणि त्याचे सब्जेक्ट दिले होते. तुमचा ग्रुप सांगा, कोण कोण मेंबर आहेत ते सांगा प्राजक्ता, मला नोट डाऊन करून ठेवावं लागेल. तुमच्या ग्रुपमध्ये कोण कोण मेंबर्स असणार आहेत ते मला सांगा.